अजिंक्य देवगिरी अबाधित राखणाऱ्या दौलताबाद किल्ल्यावर यादव वंशातील लखुंजी राजेंची क्रूर हत्या, 2 पुत्र आणि एका नातवाचा सुद्धा वध. वीरमरणाचे स्मरण राहण्यासाठी जाधव वंशजांची अखंडित समाधी पूजन आणि कीर्तन सेवा. बुलढाणा जिल्ह्यातील किनगाव राजा, आडगाव राजा, मेहुणा राजा आणि देऊळगाव राजासह इतर ठिकाणी राजे परिवार हा जो विखुरला गेला, त्यांचे पूर्वज सिंदखेड राजास्थित असलेले राजे लखुजीराव जाधव हे अहमदनगर निजामशाही पंचहजारी मनसबदारी होते. लखुजीरावांनी 12 वर्ष अजिंक्य राहिलेला देवगिरी किल्ला जिंकून जाधव घराण्याचे नाव उंचावले होते. पुढे डेक्कनची अस्थिरता आणि सत्तेच्या समीकरणामुळे तिसऱ्या बुरहान निजामशहाने डोईजड होणार म्हणून पूर्वीचा देवगिरी, तदनंतर दौलताबाद नावाने ओळखल्या जाणाऱ्या किल्ल्यावर राजे लखुजीराव जाधव आणि त्यांची 2 मुले अचलोजी आणि राघोजी व नातू यशवंतराव यांची विश्वासघाताने निजामी दरबारात 25 जुलै 1629 रोजी नारळी पौर्णिमेच्या दिवशी क्रूर हत्या करण्यात आली. विस्थापित झालेल्या राजे लखुजीराव जाधव यांच्या वंशजांनी पुनश्च एकत्र येऊन पुण्यतिथी साजरी करत असतात. 25 जुलै रोजी 397वी पुण्यतिथी साजरी करण्यासाठी इतिहास साक्षीला ठेवत महाराष्ट्रात विखुरलेला यादव वंशजातील जाधव परिवार हा सिंदखेड राजा येथे येणार असल्याचे सूत्राच्या हवाल्यावरून कळते. प्राईम मीडिया 24 साठी प्रभाकर मांटे, बुलढाणा.